किनवट माहूर विधानसभा क्षेत्रातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष व माझे आमदार प्रदीप नाईक यांच्यावर प्रेम करणाऱ्या कार्यकर्त्या, माता भगिनी तथा सुजाण नागरिकांनो, आगामी विधानसभा निवडणुकीत तुतारी वाजविणारा माणूस ही निशाणी लक्षात असू द्या, यात कोणताही बदल होणार नाही अशी ग्वाही खुद्द प्रदेशाध्यक्ष श्री जयंत पाटील यांनी जाहीर कार्यक्रमात दिली व माझे आमदार प्रदीप नाईक यांची स्तुती याच जाहीर कार्यक्रमात केली आहे। निश्चितच भाऊ, ही चुकीची बातमी आहे। महाविकास आघाडीचा जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला असेल, कोण किती जागा लढवणार हे ठरलं असेल, पण कोणता विधानसभा मतदारसंघ, कोणता पक्ष लढवणार हे मात्र निश्चितच प्राधिकृत पद्धतीने कोणत्याही पक्षाने जाहीर केलेलं नाही किंवा कुठल्याही प्रसार माध्यमांना तशी मुलाखत दिली नाही। असे असताना आपण कोणत्या आधारावर अशा बातम्या प्रसिद्ध करता हे चुकीचं आहे। पत्रकार लोकशाहीचा तिसरा डोळा आहे। आपण सद्बुद्धीने निर्णय घेऊनच बातम्या प्रसिद्ध कराव्यात। माझे आमदार प्रदीप नाईक साहेब हे एकनिष्ठ आमदार आहेत। अनेक लोकांनी शरद पवार साहेबांची साथ सोडली, पण नाईक साहेब खंबीरपणे पवार साहेबांसोबतच होते। शरद पवार हेच आपले दैवत समजून पवार साहेबांच्या आदेशानुसार काम केलं। ही नाईक साहेबांची इनामदारी वाया जाणार नाही। मला विश्वास आहे नाईक साहेबांना पवार साहेब घरी बोलावून तिकीट देईल। आपण तिकिटाची चिंता करू नका। आपणास हात जोडून विनंती आहे की नाईक साहेबांचा अपप्रचार करू नका। आपण अपप्रचार केलात तर मनापासून दुःख वाटतं। मी काही चुकीचं लिहिलं तर माफ करा। एक निषेध कार्यकर्त्याने केली। किनवट विरोधी पक्षाच्या सर्व फेक नॅरेटिव्हकडे दुर्लक्ष करत कार्यकर्त्यांना जोमाने कामाला लागा। कोणत्याही क्षणी निवडणुका जाहीर केल्या जाऊ शकतात, त्यामुळे कार्यकर्त्यांनी सूक्ष्म बूथ स्तरावर काम करण्याची गरज आहे, असे माझे आमदार प्रदीप नाईक यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या किनवट शहरमधील कार्यकर्त्यांच्या बैठकीत पदाधिकारी व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना सांगितले। यावेळी कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते, तर माननीय आमदार नाईक यांच्यासह सर्व उपस्थित प्रचंड उत्साहात होते। यहाँ पर जो विधानसभा इलेक्शन आने वाला है, तो उस इलेक्शन के बारे में बताइए, क्या कहना चाहते हैं? इलेक्शन में विकास होना, कोई भी करने वाला हो विकास, वो सही से का होना, चुप का नहीं होना। अच्छा, अभी चल रहा चुप का विकास। हाँ, वैसा नहीं, सही से का विकास होना। अच्छा, तो पिछले 15-20 सालों से आप देख रहे हैं, तो कैसा विकास हुआ आपके 15-20 सालों में? प्रदीप नाईक जो विकास करा, अभी उसके बाद कोई विकास ही नहीं करा। अच्छा, क्या लगता है आपको अभी कैसा आमदार होना चाहिए आपको? प्रदीप नाईक जैसा होना चाहिए। सगळ्यांचे निर्णय आम्हाला अपेक्षित आहेत, पण आपला तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह कायम राहणार आहे। गलतीत राहू नका। आमचे काही आमदारांनी आता तर भिंती रंगवायला सुरुवात केली आहे। किनवटचे आमचे प्रदीप नाईक, माजी आमदार किनवट नांदेड जिल्हा, त्यांनी तर सगळ्या एक भिंत ठेवली नसेल, सगळीकडे तुतारी वाजवणारा माणूस आणि पवार साहेबांचा फोटो हा सर्व ठिकाणी भिंतीवर त्या मतदारसंघात अनेक ठिकाणी केलेला आहे।